Hello everyone, this is Abhijit and Anisha in our new YouTube channel Abhisha's Uncut. So basically आम्ही आमचं न्यू यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे अभिशास अनकट. हे चॅनल आम्ही लॉन्च केलं आहे 21 जूनला. आम्ही हे चॅनल पब्लिकली पब्लिश केलं. सो हे चॅनलचं नाव अभिशास अनकट ठेवायमागे एक रिझन होतं. माझं नाव आहे अभिजित आणि माझ्या बायकोचं नाव आहे अनिशा. सो आमच्या दोघांच्या नावाचं जे कॉम्बिनेशन होतं अभिशा, हे आम्ही आमच्या नावाचं चॅनलचं फर्स्ट नेम ठेवलं अभिशा. आणि अनकट ठेवण्यामागे एक कारण होतं की आम्ही आमच्या डेली लाईफमध्ये हजबंड वाईफच्या लाईफमध्ये आम्ही कसे असतो, आमची कशी मस्ती चालते, आम्ही कशी एकमेकांमध्ये टवाळक्या करतो. ती माझी मस्ती करते, मी तिची मस्ती करतो. आम्ही ट्रॅव्हलिंग करताना किती मस्ती करतो, ट्रॅव्हलिंग करताना आम्ही कसे असतो, हे सगळं जे असतं ना, हे आम्ही जसंच्या तसं आमच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आणि तुम्हाला तसं शो करणार. ह्याच्यामध्ये काही स्क्रिप्टेड नसणार की काहीतरी स्क्रिप्ट घेतली आम्ही, त्यामध्ये लिहिलं की अशी आपल्याला ॲक्टिंग करायची आहे, असंच बोलायचं आहे, हेच ठेवायचं आहे, हे नाही बोलायचं, ते नाही बोलायचं, असं काही नाही. जे आहे ते आमचं रॉ असणार, त्यामध्ये काहीच कट नसणार, म्हणून अभिशास अनकट. सो बेसिकली नाव ठेवायच्या मागे हे कारण होतं. आता पहिली गोष्ट तर हे की आमचं हे यूट्यूब चॅनल आम्ही आत्ता स्टार्ट केलं आहे 21 जून 2024ला. बट ही चॅनल स्टार्ट करायची जी आयडिया होती आमची, ही आयडिया होती माझी आयडिया ही होती 2019 साली मला हे चॅनल स्टार्ट करायचं होतं. नाव काय असेल चॅनलचं माहीत नव्हतं. नाव तर आम्ही आत्ताच दोघांचं आम्हाला आता जस्ट लग्न झालं आहे, तर नाव आम्ही आत्ताच ठेवलं आहे. बट यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं ना, हे माझं 2019 साली ठरलं होतं. त्या टायमाला मी एक कॉर्पोरेट लाईफमध्येच काम करत होतो, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत होतो. आणि मी एक दोन यूट्यूबर्स होते, मी त्यांचे व्हिडिओज आहेत ना, सो एक दोन यूट्यूबर्स होते. सो मी त्यांचे व्हिडिओज डेली बघायचो. ते ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स टाकायचे आणि फिरताना ते दोन्ही यूट्यूबर जे आहेत ना, हे दिल्ली साईडचे होते. सो ते तिकडनं हिमाचलला जा, त्यानंतर लडाखला जा, मनालीला जा, आणि ते जाताना मग ते रस्त्यामध्ये ट्रॅव्हल करताना आपण काय काय करावं, काय नाही करावं, काय काय गोष्टी फॉलो कराव्या, काय नाही कराव्या, या सगळ्या गोष्टी ते ट्रॅव्हलिंगमध्ये सांगायचे. सो मला पण अशी आवड झाली की मी पण एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करतो, मी पण अशी ट्रॅव्हलिंग करतो. आणि ट्रॅव्हलिंगची आवड तर मला तेव्हापासूनच आहे. सो म्हटलं मी पण चालू करू शकतो आहे, मी पण टाकेल माझं ट्रॅव्हलिंग मी कशी करतो, काय करतो. आणि त्याच एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये मी माझी गाडी घेतली होती, ही महिंद्रा मराझो म्हणून. आता या गाडीला जवळजवळ 4.5 वर्ष झाले. याच गाडीने मी आत्तापर्यंत टोटल 4.5 वर्षामध्ये 55,000 किलोमीटर मी आतापर्यंत ट्रॅव्हल करून झाले. सो हे 55,000 किलोमीटर मी कुठे कुठे गेलो, आत्तापर्यंत कुठे कुठे फिरलो, त्यामध्ये मला कसे अनुभव आले, कसे अनुभव मी फेस केले, हे सगळं मला यूट्यूबवरती दाखवायचं होतं. बट मी चॅनल स्टार्ट नाही केलं. ते आज करेल, उद्या करेल, आज करेल, उद्या करेल, नंतर करू, बघू, ते ह्याच्यामध्ये सगळं ते राहूनच गेलं. मग लॉकडाऊन लागलं, मग आपण आपल्या कामधंद्यामध्ये अडकून राहिलो. या सगळ्यामध्ये ते कधी तो योगच लागला नाही की आपण आपलं चॅनल स्टार्ट करूया. फायनली लग्न झाल्यानंतर बायकोने पण बघितलं की याला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, कधीपासून बोलतोय पण कधी योग लागत नाही. शेवटी जबरदस्तीने आम्ही ते यूट्यूब चॅनल फायनली स्टार्ट केलं आमचं. आणि आता हे जे स्टार्ट केलं आहे, आता हे थांबणार नाही, आता हे कंटिन्यू असं चालू राहणार. बेसिकली सगळे असे बोलतात की आपण यूट्यूब चॅनल जे स्टार्ट करतो, तर तुम्ही आतापर्यंत जेवढे पण यूट्यूबर्स बघाल ना, सगळ्या सुरुवातीला असेच बोलतात की यूट्यूब चॅनल स्टार्ट करताना आम्हाला फक्त व्हिडिओज दाखवायचे होते, आम्हाला फक्त असंच आम्ही स्टार्ट केलं होतं, आमचं का त्याच्यामागे हेतू नव्हता, आम्ही टाईमपास म्हणून स्टार्ट केलं. सगळं फेक असतं, असं काहीच नसतं. सगळ्यांचा मुद्दा हाच असतो की यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं, व्हिडिओज पब्लिश करायचे, आणि थोडेफार काही त्यातनं अर्निंग येते तर आपण बघायचं. नंतर त्यांची अर्निंग चालू होते, तिथे होतात. म्हणजे सुरुवातीला सगळे लोक हेच बोलतात की आम्हाला काय ह्याच्यातनं पैसे कमवायचे नाही अँड ऑल वगैरे. मी आमचं चॅनलचंच नाव आहे अभिषेक अनकट. सो मी डायरेक्टली तसं अनकटच सांगतो की यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं मागे प्रायमरी रिझन आमचं हेच आहे की फर्स्ट ऑफ ऑल आम्ही दोघं, मी आणि माझी बायको, आम्ही दोघं कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहे. मी एका फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहे, माझी बायको एका बँकेमध्ये कामाला आहे. सो साईड बाय साईड आपण जी ट्रॅव्हलिंग करतो किंवा आपण डेली लाईफ आपण कशी जगतो, डेली लाईफमध्ये आपण काय काय चॅलेंजेस फेस करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ब्लॉगमध्ये टाकायच्या. आणि इन फ्युचर जर कधी काय झालं तर आपलं सेकंड सोर्स ऑफ इन्कम पण हा होऊ शकतो साईड बाय साईड. म्हणजे एक
व्हिडिओज करायची ही आमची आवड होती. ही माझी आवड 2019 पासून होती की आपण यूट्यूबवरती व्हिडिओज चालू करायचे. व्हिडिओ काढायला आम्हाला आवडतं, फोटोज काढायला आम्हाला आवडतं, फिरायला आम्हाला आवडतं. सो एक जो आमचा छंद होता, तो छंदालाच आम्ही एक अर्निंग म्हणून आता पुढे फॉलो करतो आहे. सो छंदालाच आपण एक बोलतात ना, एक बिझनेस म्हणून आपण तसं आपण एक धरू शकतो. स्टार्ट. सो थोडीशी लिंक तुटली होती आत्ता माझी. इथे थोडासा ना या पत्र्याचा खूप आवाज होतो, काडकूड वाजतंय. तर असं वाटलं की कोणतरी तिकडनं बघतंय, म्हणून मग मी तिथे बघितलं, माझी लिंक तुटली. जे मी बोलत होतो ते सगळं माझ्या डोक्यातून निघून गेलं. ठीक आहे, हरकत नाही. सो मी हे बोलत होतो की आम्ही यूट्यूब चॅनल जेव्हा स्टार्ट केलं 3 दिवसापूर्वी. आज 24 ऑफ जून आहे, आज मंडे. आणि आम्ही चालू केलं होतं 3 दिवसापूर्वी 21 तारखेला. आणि ज्या टायमाला आम्ही चॅनल स्टार्ट केलं त्या टायमाला जस्ट आम्ही जे एक आमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये व्हॉट्सअपवरती आणि माझ्या बायकोने पण तिच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये इंस्टाग्रामवरती असं थोड्या आमच्या फ्रेंड्समध्ये आणि जरा नातेवाईकांमध्ये आम्ही अशी लिंक शेअर केली की आम्ही जस्ट एक यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे, सो थोडंसं सपोर्ट करा आम्हाला आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि लिटरली खरं सांगतो तुम्हाला की चॅनल स्टार्ट करून 3 दिवस झालेत, चॅनलवरती एकही व्हिडिओ नाही आहे. हा जो आम्ही शूट करतो आहे हा आमचा फर्स्ट व्हिडिओ आहे जो आम्ही शूट करतो आहे. अजून आम्ही टाकला पण नाही आहे. बेसिक आता तुम्ही जो बघत असाल तो टाकला असेल, बट आम्ही टाकला नाही आहे अजून. आज संडे आणि न व्हिडिओ टाकता आज आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता 3 दिवसात 78 सबस्क्रायबर झालेत न व्हिडिओ टाकता. एवढं जे प्रेम तुम्ही दाखवलं आहे आमच्यावरती आत्तापर्यंत, न व्हिडिओ टाकता तुम्ही जे प्रेम दाखवलं आहे ना. परत एक थोडीशी मिस्टेक झाली माझ्याकडनं. बेसिकली यार पहिला ब्लॉग आहे माझा हा. आजपासूनच मी स्टार्ट केली आहे ब्लॉगिंग करायला आणि ह्याच्या अगोदरचा मला कुठलाच एक्सपिरियन्स नाही आहे ब्लॉगिंग करायचा. सो आम्ही म्हणूनच अशी जागा निवडली जिथे आसपास कुठली पब्लिक नाही आहे. तुम्ही बघू शकता आम्ही जागा शोधता एवढा टाईम घालवला आहे ना, जिथे पब्लिक नाही, मला कोणी बघणार नाही. लोकांमध्ये बोलायसाठी मी अजून तसा रेडी नाही आहे ब्लॉग शूटिंग करायला आणि लोकांमध्ये बोलायला, लोक आपल्याकडे बघणार वगैरे, तेवढा मी अजून निर्लज्ज आणि फ्री झालो नाही एक प्रकारे बोललो तर. सो म्हणून अशी जागा निवडायला लागली. आणि बोलता बायकोने मला सांगितलं की मी 24 तारीख आणि संडे बोललो. ॲक्च्युली आज 24 तारीख आणि मंडे आणि आम्ही ब्लॉग स्टार्ट केला होता 21ला. आणि 21पासून 24पर्यंत आज 3 दिवस झाले विदाऊट एनी व्हिडिओज. आमच्या ब्लॉगला आज 78 सबस्क्रायबर झाले. एवढं जे प्रेम तुम्ही आत्तापर्यंत दाखवलं ना आमच्या चॅनलला, की विदाऊट एनी व्हिडिओज तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करतात आणि एवढं प्रेम दाखवताय. हेच येणारे आता आमचे जे ब्लॉग्स असतील, पुढे येणारे जे व्हिडिओज असतील, त्याच्यावर पण असंच भरभरून प्रेम दाखवा. आमचे चॅनलचे जे व्हिडिओ असतील त्यांना लाईक्स करा, कमेंट्स करा, सजेस्ट करा आम्हाला की आम्ही पुढे काय करू शकतो, आमचे चॅनलचे व्हिडिओ आम्ही इम्प्रूव्ह करायसाठी आम्ही काय करू शकतो, अजून काय आम्ही नवीन गोष्टी करू शकतो का, व्हिडिओ क्वालिटी सुधारण्यासाठी काय तुमचे जे सजेशन्स आहेत हे आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये इम्प्लिमेंट करू. त्यामध्ये काय बेटर करता येईल ना, आम्ही नक्की याच्यामध्ये सुधारणा करू. पाऊस पण यायला लागला आहे. लवकरात लवकर आम्हाला गाडीमध्ये आता बसावं लागणार आहे, कारण की छत्री आणली नाही आहे आणि भिजत ब्लॉक करायचं नाही आहे, आजारी पडायची नाही आहे आपल्याला. आम्ही कॉर्पोरेट एम्प्लॉईज आहेत, तर आम्हाला सकाळी उठून परत कामाला जायचं असतं, सकाळी उठून जिम करायची असते, सकाळी उठून एक्सरसाइज करायची असते, त्यानंतर थोडाफार जो वेळ उठतो त्यातनं शूटिंग करून वगैरे एडिटिंग करून ब्लॉग्स वगैरे पब्लिश करायचे. हां, सो आमचे ब्लॉग्स हे आम्ही असं ठरवलं आहे की आमच्या लाईफ बिझी स्केड्यूलमधनं, जसं की आमची ऑफिस लाईफ झाली, त्यानंतर जिम झालं, प्रायोरिटी पहिले जिम फिटनेस, नंतर आपलं असतं ऑफिस, पैसा कमवणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग जो थोडाफार जो वेळ उरतो त्यातनं मग ते व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून आम्ही त्यात आमचे पब्लिश करणार. सो आमचं असं ठरलं आहे की, म्हणजे माझं असं ठरलं आहे की आपण आठवड्यातनं मी सध्या 3 व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करेन. पण इन केस जर 3 व्हिडिओ माझ्या आठवड्यातनं पब्लिश नाही होऊ शकले तर 2 तर मी नक्कीच टाकेल. 2 व्हिडिओ, वार कुठला असेल काही असेल, सध्या त्याला काही रुटीन नाही आहे सध्या आतापर्यंत तरी, पण 2 व्हिडिओ आठवड्यातनं येतील नक्की. सो जसं तुम्ही आत्तापर्यंत आमच्या चॅनलला प्रेम दाखवलं आहे तसंच पुढे प्रेम दाखवा. आमच्या चॅनल्सचे व्हिडिओ लाईक्स करा, कमेंट्स करा, तुम्हाला आवडले तर तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा. आणि मेन, तुम्ही आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं आहे तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे व्हिडिओ आमच्याशी बघता येतील. सो पटकन व्हिडिओ तसाच अर्धवट सोडून गाडीमध्ये पळायला लागलं कारण की पाऊस यायला लागला.
पाऊस यायला लागला, फटाफट आम्ही गाडीमध्ये आलो. व्हिडिओची एंडिंग पण नाही केली. आणि आता गाडीमध्ये बसल्यानंतर बायकोने सांगितलं की ती शूटिंग बाय द वे माझी बायको करते. सो बायकोने सांगितलं की बोलताना खूप काही चुका झाल्यात थोड्याफार, पण मी ज्या चुका आहेत ना माझ्या, त्या पण मी तशाच टाकणार ब्लॉगमध्ये. म्हणजे मला कळेल की मी काय चुका करतोय आणि काय मला बोलायचं आणि काय नाही बोलायचंय. आपण आता जे बोलतो ब्लॉगमध्ये, जसं आपण समोरासमोर रेग्युलरली जसं बोलतो ना, म्हणजे डेली लाईफमध्ये आपण आपल्या फ्रेंडसोबत जसं असतो किंवा आपल्या बायकोसोबत जसं असतो, मला तसंच इंटरॅक्शन हे आपल्या पब्लिक, म्हणजे आपली जी पब्लिक जमा होईल, आपले जे सबस्क्रायबर जमा होते यूट्यूबवर, त्यांच्यासोबत माझं तसंच 1 to 1 ठेवायचं आहे मला. सो मी जे आहे ना ते तसंच टाकणार. आता जेव्हा माझ्या चुका झाल्या, बायको मला बोलते की तू बोलताना बोललास की 24 तारखेला आपण, आज 24 तारीख आहे मंडे, आणि 21 तारखेला मी ब्लॉग बनवला. सो ते माझं चुकलं थोडंसं. 21 तारखेला मी ब्लॉग नाही बनवला, 21 तारखेला मी चॅनल बनवलं होतं माझं, आणि 24 तारखेला मी आज पहिला ब्लॉग माझा शूट करतोय, आज मंडे. 21-24 ही जी तारीख आहे ना, या ब्लॉगमध्ये मी, मला वाटतं एवढा वेळा बोललोय ना. एक मिनिट, जरा गाड्या बघूया नाहीतर प्रॉब्लेम होईल. हां, सो 21-24 ही तारीख जी आहे ना, मी एवढा वेळा बोललो नाही या ब्लॉगमध्ये, एवढा वेळा बोललो नाही. मला सांगत होते आता या ब्लॉगमध्ये तू 21-24 केवढा वेळा बोललायस ते. 21-24 डोक्यामध्ये बसेल लोकांच्या डोक्यामध्ये काय माझ्या डोक्यामध्ये बसला आता ते. 21 तारखेला चॅनल बनवलं, 24 तारखेला ब्लॉग बनवतोय. आणि हा ब्लॉग मे बी मी आता घरी गेल्यावरती मला जमलं तर मी आता एडिट करेल, कारण की माझा लॅपटॉप आता माझ्याकडे नाही आहे, तो माझ्या जरा भाऊजींकडे आहे लॅपटॉप. मी त्यांना तर विचारतो की त्यांच्याकडे काम आहे का लॅपटॉपमध्ये. जर त्यांचं काम नसेल तर मी लगेच लॅपटॉप घेऊन येणार, आजच्या आता व्हिडिओ एडिट करणार आणि उद्या सकाळी अपलोडला टाकून देणार. उद्या सकाळी हा व्हिडिओ पब्लिश होणार 11 वाजता. 11 वाजताच्या टायमिंगला सेट करून टाकणार आणि पब्लिश करून टाकणार. बट जर इन केस जर त्यांचं काम असेल लॅपटॉपवरती, त्यांना थोडंफार काम होतं म्हणून त्यांनी माझा लॅपटॉप नेला, त्यांचं काम असेल, सो मग मी उद्या हा रात्री एडिट करणार आणि रात्रीच पब्लिश करणार. बट हा पहिला व्हिडिओ माझा उद्याच्या उद्या येणार, हा 100% येणार उद्या. 25 तारखेला हा व्हिडिओ माझा पब्लिश होणार. हे लिहून ठेवलं मी, लिहून ठेवलं हातावर बघा, लिहून ठेवलंय. हे माझ्या बायकोचं नाव आहे, अनिशा अभिजित, अभिषा अनकट. अशीच बकर मस्ती अशीच चालू असणार ब्लॉगमध्ये. अजून पण खूप काही गोष्टी आहेत. आज मी ना दिवसभर कामं करत होतो, म्हणजे मी आज जरा बाहेर पडलो होतो. म्हणजे ऑफिसला मी सुट्टी घेतली होती, माझीच तब्येत ठीक नव्हती ॲक्च्युली. मला सर्दी झाली होती, एवढी बेकार सर्दी होती मला. नवीन ब्लॉग आहे, पहिल्याच ब्लॉगमध्ये एवढं सगळं बोलायचं नाही, आणि हा ब्लॉग खूप मोठा लेंदी होईल. असं बघायला गेलं तर मला वाटतं आता 10 मिनिटापर्यंत झाला असेल ब्लॉग हा. बट एवढा मोठा ब्लॉग, इंट्रो ब्लॉग तर एवढा मोठा बनवायचा नसतो. हा आमचा इंट्रो ब्लॉग आहे, तो इंट्रो ब्लॉग तर एवढा मोठा बनवायचा नाही. पण आज दिवसभरामध्ये ना मी फिरत होतो, माझी थोडं इथून कामं होती. म्हटलं जर सुट्टी झाली घेतलीच आहे, तब्येत खराब आहे, सर्दी झाली आहे, पण सर्दी झाली तर ठीक आहे यार, ऑफिसला जाऊ शकत नाही, AC मध्ये बसू शकत नाही, पण गाडीतनं बाकीची कामं तर करू शकतो ना आपण, आपली जी पेंडिंग आहेत ती. म्हणून मी निघालो घरातनं बाहेर कामं करायला. आणि आजच्या दिवसामध्ये एवढ्या गोष्टी काय मला कळाल्या, ज्या नवीन आल्या आहेत मार्केटमध्ये आणि ते आपल्याला माहीत नाही आहेत. त्याचं ग्रॅज्युअली मी एक तुम्हाला शेअर करेल. मोस्ट प्रोबेबली मी अशा गोष्टी दाखवायचा प्रयत्न करेल ज्या मी स्वतःहून अनुभवतोय आणि व्हिडिओ काढून दाखवतोय. जे मी असं सांगतो तोंडाने की आज माझ्यासोबत हे झालं, आज माझ्यासोबत हे, त्याला मजा येणार नाही. समोरचा व्हिडिओ बघता तुम्हाला जी मजा येईल ना, की मी काय अनुभवतोय आणि काय दाखवतोय, त्याच वेगळी मजा येणार. पण आज एक नवीन गोष्ट समजली मला, इन्फॉर्मेटिव्ह आहे. हे मी माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल, नक्की सांगेल. सुरुवातच माझी पुढच्या ब्लॉगने मी या इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीने करेल, जी तुम्हाला खूप कामाला येईल गाडीच्या बाबतीत आहे, गाडीच्या बाबतीत. सो आता आम्ही चाललोय घरी. रात्रीच्या वाजलेत 11. घरातनं पण फोन यायला लागले की तुम्ही जेवणार आहेत का नाही जेवणार आहेत म्हणून. सो जायला लागेल आता घरी. पेट्रोल संपत आलंय, पहिले डिझेल भरूया, मग घरी जाऊया. घरी जाऊन ब्लॉग एडिटिंग करायला बसूया जमलं तर, नाहीतर मग जेवून झोपायचं. सकाळी 5ला उठायचं जिमला जायला, तिला पण आणि मला पण, बायकोला आणि मला. सो सायनिंग ऑफ फॉर टुडे. गुड नाईट, जय श्रीराम आणि जय हनुमान. थँक्यू.